रस्त्याने जातानाच गोटी आंब्याचं झाड लागलं आणि हे लोक तुटूनच पडले। चला तर नमस्कार मित्रांनो, मी काल माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आम्ही आलो होतो वाल्मिकीला। वाल्मिकी खूप सुंदर असे प्राचीन मंदिर आहे। इथे आपल्याला मंदिराजवळ गेल्यानंतर पायवाट सुद्धा आहे। तर आम्ही विचार केला गाडी तिथे लावून थोडंसं अर्ध्यापर्यंत पायवाट जाऊ आणि परत गाडीने जाऊया। पुढे गेल्यानंतर शांतता आणि चिवचिवाट ऐकला। मुली चला एखादा प्राणी तरी दिसतो की बघू, पण काहीही दिसलं नाही। आम्ही रिटर्न झालो। त्याचा अर्थ असा की पावसाचा वातावरण झालं होतं आणि गडगडाट आवाज येत होता, त्यामुळे आम्ही गाडीने वाल्मिकीला गेलो। आणि मंदिर खूप सुंदर आहे। हा पहिलं प्राचीन मंदिर हे खूप जुनं पुरातन मंदिर दिसत होतं, पण आता त्याची सुधारणा केली आहे। महर्षी वाल्मिकी हे संस्कृत साहित्यातील आद्य महाकाव्य रामायणाचे रचनाकार आहेत। त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ देशभरात अनेक मंदिरे उभारली गेली आहेत। खूप सुंदर आणि छान असे हे मंदिर आपल्याला बघायला मिळते आणि दर्शनी होते। आणि तिथे विविध प्रकारचे पिंडही आपल्याला दिसून येतात। तिथे गेलो, थोडेसे व्हिडिओ काढले आणि नंतर आम्ही गेलो ते म्हणजे वांग नदी। वांग नदीचा इथे उगमस्थान आहे आणि इथे काही पुरुष मंडळी इथे सगळी स्वच्छता करताना दिसत होते, कारण इथे शेवाळ वगैरे खूप झालं होतं। आतमध्ये गेले आणि सगळ्या कुंडामध्ये त्यांनी स्वच्छता करण्याचे काम घेतले होते। खूप दिवसानंतर आम्ही इथे मंदिराकडे आलो होतो। जेव्हा आलो त्यावेळेस इथे मंदिराची काही सुधारणा नव्हती, म्हणजे पूर्वीचे मंदिर आपल्याला दिसून येत होते। तर इथे आमचा अगस्त्य प्रयत्न करत होता, तो म्हणजे ब्लॉग काढण्याचा। मस्त हातात माईक घेतला, त्याचं माहिती द्यायचं काम चालू होतं। तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।